मी कधीच असं ठरवत नाही काय बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं. आणि आजचा विषय तर असा आहे की मी 1 तास नाही, तासन तास बोलू शकतो. काय बोलायचं ठरवलेलं नाहीये, पण अनुभव आहे माझा. आणि हे जे ऐकतील ना, हे जे जे संपूर्ण ऐकतील, माझा विश्वास आहे, माझी खात्री. अरे सोडा खात्री आणि विश्वास, मला माहिती आहे, मला माहिती आहे की तुमच्यात एनर्जी येणार आहे. एवढा आनंद तुम्हाला मिळेल की काय करून काय नाही. जसं एखाद्या खजिन्याची चावी आपल्याला सापडली, जसं लॉटरीचं तिकीट लागलं ना, की जेवढा आनंद तुम्हाला मिळतो, जसे नाचतात तुम्ही, तसे या सत्संगातून मिळणाऱ्या ज्ञानामृतातून तुम्ही आनंदाने बेधुंद होऊन नाचणार आहात. का बरं? कारण हे सत्संग म्हणजे स्वतःची जाणीव आहे. तुम्ही मला नेहमी ऐकतायत की आज पहिल्यांदाच ऐकतात, तो विचार करूच नका. बस फक्त ऐका. का ऐकायचं? मी जसं विनाकारण बोलतो तसं तुम्ही सुद्धा विनाकारण ऐका ना. आपली प्रत्येक गोष्ट कारणासाठी असते. प्रत्येक गोष्ट. हसणं कारणासाठी, रडणं कारणासाठी, एखाद्याशी बोलणं कारणासाठी, एखाद्याची ओळख वाढवणं कारणासाठी, ज्ञानयोगात येणं कारणासाठी, प्राणायाम ध्यान करणं सुद्धा कारणासाठी झाले तुमचं. सोडाव, देवाकडे जाणं, मंदिरात जाणं, हे कारणासाठी करता तुम्ही, फायद्यासाठी करता. अरे कुठेतरी तर असं राहा की जिथे कुठलाच फायदा नाहीये, काहीच नाहीये, बस मला वाटतं ना करायचं. आणि जे असे जोडले गेलेत ना, आपोआप माझ्या शब्दांच्या नंतरची जी शांतता येते ती स्थिर होऊन जात असते. एकदा बघा स्वतःला, स्वतःचं जीवन बघा. ज्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात सध्याला संकट आहे, मी नकारात्मक झालोय, मला आनंदच मिळत नाहीये, परमेश्वर मला देतच नाही काही, का माझ्या आयुष्यात असं घडतंय, असे अनेक प्रश्न आहेत. अरे एकदा बघा, त्या परमेश्वराने तुम्हाला मला एक सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठं गिफ्ट दिलेलं आहे, कायमचं. एक अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे. आणि ती भेट, ते गिफ्ट म्हणजे तुमचं स्वतःचं तुम्ही जगत असलेलं जीवन. नाही मिळतो सगळ्यांना हे असं. बिलकुल तक्रार करायची नाही, कारण हे तुम्ही जे जीवन जगत आहात ना, तसं जीवन मी सुद्धा जगावं, हो ही अनेकांची इच्छा आहे, अनेकांचे स्वप्न आहे. आणि तुम्ही तुमच्या जीवनात नाराज आहे, ही शोकांतिक आहे. का? कारण जीवन हे गिफ्ट आहे, भेट आहे, वरदान आहे, प्रसाद आहे. हेच विसरून गेलात तुम्ही. मग तक्रारी वाढतात. माझ्या बाबतीत असं का झालं, त्यांनी असं का केलं, मलाच का रोग झाला, मी तर सर्वांचं चांगलं करते, ते माझ्यासोबत का वागत नाही, मी अशा अवस्थेत का अडकलो किंवा अडकली, किंवा मला का कोरोना झाला. या संपूर्ण जीवनाला बघा, संपूर्ण लहानपणापासून तर आतापर्यंतच्या, किती आनंद दिलाय देवानी, किती समाधान दिले देवानी, किती तुमच्या मनासारखं तुम्हाला जे हवंय ते दिलंय देवानी. एखाद्या व्यक्तीसोबत पटत नसेल, अरे संपूर्णपणे बघा ना, आत्ता जे आहे तुमच्या मनातला राग सोडा. तो त्या व्यक्तीला भेटल्यापासून तर आत्तापर्यंतच जीवनात प्रेम, आनंद, समाधान नाही दिलं त्याने काहीच.
आज तुम्ही दुःखात आहे, ठीक आहे, नाही दिला आनंद त्याने कधीच. आज मनासारखं नाही घडलं, कधीच नाही घडलं तुमच्या आयुष्यात मनासारखं. देत राहा उत्तर, मला बोलत राहा. तुमच्या लक्षात येईल की मनाविरुद्ध किंवा दुःखाचे क्षण फार कमी हो. त्यांनी दिलाय फक्त आनंद, कारण जीवन हेच भेट आहे. आणि चढ उतार तर येणारच ना. पण काय होतं तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका एक एक शब्द. ज्या वेळेला जीवनात हे चढ उतार येतात, म्हणजे सगळं काही चांगलं सुरू असताना अचानक विपरीत घडतं. कशामध्ये? घरामध्ये, व्यवसायामध्ये, नात्यांमध्ये, मनामध्ये दुःख येतं, संकट येतं, अडथळे येतात. संकटांचं पहाड कोसळतं, मन उदास होतं, नकारात्मक घटना घडतात. आणि ज्या वेळेला हे असं नकारात्मक घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागतात, त्यावेळेला मग पुढं काय करावं ते कळत नाही. स्वतःचाच स्वतःशी युद्ध होऊन जातं की देवावर विश्वास ठेवावा की नाही, माऊलीवर विश्वास ठेवावा की नाही, खरंच तो आहे की नाहीये. प्रश्न होतं की नाही, अनेक वेळेला होतं की नाही, की एवढं जर मी चांगलं करत असेल आणि एवढं जर सगळं चांगलं करून सुद्धा जर त्या परमेश्वराने हे दिलं, कुठे रे देव? हे घडतं की नाही घडत, तुम्हीच सांगा मला. स्वतःशीच युद्ध, द्विधा मनस्थिती असेल की नसेल, खरंच होईल का? जगू की मरू? टू बी और नॉट टू बी. तुमचाही नटसम्राट होतो कधी कधी. जगावं की मरावं ते कळत नाही. आणि मग घर, गाडी, बंगला, पैसा सगळं काही असताना सुद्धा तुम्ही समाधानी नसतात. आणि समाधानी नसल्यामुळे मग होतं काय? तुम्ही त्या समाधानाच्या शोधात असता. आता तुम्हाला घर नको, गाडी नको, आता बस तुम्ही एकच म्हणताय, कोणी समाधान देतं का? समाधान. पहिले काय म्हणायचे? कुणी घर देता का? घर. या तुफानाला कुणी घर देतं का? आणि आता डोक्यातच या तुफानाच्या एवढं तुफान आहे की हा बेफान झालेला आहे. आणि ते म्हणतो कुणी आनंद देतं का? या तुफानाला गाडी नको, बंगला नको, पैसा नको, बस मनात आनंद हवाय थोडासा. आणि बरं का, त्या आनंदासोबत तिच्यासाठी आणि माझ्यासाठी एक चांगलं बाळ सुद्धा हवंय. द्विधा मनस्थिती, मागणं मागणं मागणं, हे संपायलाच तयार नाही. हे होतं का नाही होत सांगा? टू बी और नॉट टू बी, जगावं की मारावं, तोच तर एक प्रश्न आहे. आता लक्षपूर्वक आहे का, गमतीचा भाग सोडा. आता इथं तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे की नाही सांगा? समजून घ्या बरं का, मी खूप गंमत करत, जोक करत सांगतो, पण ती गंमत करता करता गमतीनं आपलं जीवन आपल्याला बदलायचंय. जीवन बदलणं ही सिरियस प्रोसेस नाहीये. जीवन बदलणं हे तोंड उतरून नाही होऊ शकत. गमतीतूनच आपल्याला गंमत करतच जीवनाला बदलायचं. मला सांगा, आता उत्तर देत राहा बरं का, टाईप करत राहा. संकट आलं, आता त्या संकटातून बाहेर कसं यायचं यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे की नाही? हो किंवा नाही बोला. बोला, घ्यावा लागेल. नात्यांमध्ये प्रॉब्लेम आला तर ते नातं जोडून ठेवायचं की तोडून टाकायचं? तोडायचं असेल तर काय होईल, किंवा जोडायचं असेल तर काय करायचं, ह्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे की नाही? यस. आत्ता तुम्ही आजारी आहेत, आजारातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे की नाही सांगा? यस. यस. आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण असताना आता पुढं काय करायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे की नाही? हो की नाही? बोला, बोलत राहा मला.
घ्यावा लागणार. मग आता मला सांगा, या युद्ध चालू असलेल्या मनाने, नीट ऐका बरं का, या द्विधा अवस्था असलेल्या मनाने, या सगळं कळण्याच्या पलीकडे गेलेल्या मनाने किंवा या दुःखी उदास मनाने जर निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य असू शकतो का, पहिली गोष्ट. आणि नंबर 2, मुळात त्याच्याही अगोदर, की दुःखी, कळत नसलेलं, द्विधा अवस्थेतलं, उदास आणि युद्ध चालू असलेलं मन निर्णय घेऊ शकतं का, मला सांगा, बोला. अतिशय महत्वाचा सत्संग आहे. नुसतं देवदेव नाही, ते देवदेव करत असताना तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचा हा सत्संग आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं तुम्हाला मिळणार आहे. सांगा मला. 2 गोष्टी विचारल्या मी, की द्विधा मन, गोंधळलेलं मन, घाबरलेलं मन, नकारात्मक मन, चीड असलेलं मन निर्णय घेऊ शकतं. आणि अशा मनाने जर निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य असेल का? निश्चितच नाही. बरोबर, निश्चित नाही. आणि जर अशा मनाने निर्णय घेतला तर त्याचा परिणाम, बोला, कसा होईल? अरे तुमचं जीवन 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 म्हणजे काय हो? आज ते तुम्ही जी आहेत, कशावरतून आहेत तुम्ही? तुमचं जीवन म्हणजे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा परिणाम. काय आहे जीवन? तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा परिणाम म्हणजे तुमचं जीवन आहे. दुसऱ्याला बिलकुल दोष द्यायचा नाही. जर एखाद्याने दारू प्यायचा निर्णय घेतला तर त्याचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे, त्याचं लिव्हर खराब होणार आहे, त्याचं शरीर खराब होणार आहे, त्याचे नातेसंबंध बिघडणार आहे, हे ठरलेलं आहे. इथं कशाला देवाला आणतो रे तू? देवाला दोष देताना लाज वाटली पाहिजे खरं तर. मग घे ना निर्णय आता व्यसन सोडण्याचा. आजच्या पेपरला बातमी वाचा, दारू पिऊन बाप आला आणि नेहमीप्रमाणे आईला मारू लागला. हे तरुण पोरगा चिडला. ते पोरग चिडल्याच्या नंतर बापाला अडवू लागलं, बाप त्याला मारू लागला आणि त्या भांडाभांडीत त्याने बापाला लाकूड मारलं, बाप मेला आणि पोरग जेलमध्ये गेलं. झालं, उद्ध्वस्त झालं सगळं. कुणी केलं उद्ध्वस्त? तुमच्या निर्णयाने. कुणाला केलं उद्ध्वस्त? तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या भविष्याला, तुमच्या जीवनाला. का बरं? निर्णय चुकला की जीवन चुकतं. आणि का चुकतात निर्णय? कारण द्विधा मनस्थिती. का चुकतात निर्णय? दुःखातून घेतात, तणावातून घेतात, टेन्शन मधून घेतात, चिडचिडीतून घेतात, द्वेषातून घेतात. होतं की नाही होत, सांगा मला. तुमचं जीवन म्हणजे तुमच्या निर्णयाचा, सांगा, परिणाम आहे. आणि म्हणून मग निर्णय घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? निर्णय घेण्यासाठी मन शांत पाहिजे, मन स्थिर पाहिजे आणि मन परिपूर्ण पाहिजे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही टाईप करून मला सांगू शकता. कुठलाही निर्णय घेण्यासाठी, जीवनाचा निर्णय घेण्यासाठी, कुठलाही छोट्यातला छोटा निर्णय घेण्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. अस्वस्थ मन नाही करू शकत, दुःखी मन निर्णय नाही घेऊ शकत. मग 3 गोष्टी पाहिजे: स्थिर मन, शांत मन आणि परिपूर्ण मन. स्थिरता, शांतता आणि परिपूर्णता म्हणजे फुलफिलमेंट. उदाहरणार्थ सांगतो, ऐका. गाडी चालू असताना तुम्ही इंजिन दुरुस्त करू शकता का? गाडी चालू ठेवायची आणि इंजिन उघडायचं, चालेल? नाही. म्हणजे पहिल्यांदा शांत पाहिजे गाडी, बरोबर? नंबर 2,
कणिसामध्ये ते जे धान्य, ते जे ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, ती तयार होण्याच्या आधीच जर तुम्ही कणीस कापलं तर तुम्हाला ती ज्वारी किंवा ते पीक मिळेल, बाजरी मिळेल नाही. म्हणजे त्याला परिपूर्ण होऊ द्यावं लागतं. परिपूर्णतेसाठी काय पाहिजे? संयम. आणि नंबर 3, तुम्ही चालता चालता किंवा पळता पळता जेवण करू शकता का? पळा आणि पळता पळता जेवण करा, आणि बरं 2-4 घास खाल्ले जरी तर त्याचा परिणाम चांगला होईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय पाहिजे? स्थिर पाहिजे. बरोबर. गाडी शांत असेल तर इंजिन दुरुस्त होऊ शकतं. कणीस पूर्ण धान्य भरलं किंवा फळ पूर्ण पिकलं किंवा 9 महिने 9 दिवस झाले तरच त्याचं फळ चांगलं मिळणार आहे. बरोबर. म्हणजे परिपूर्ण होऊ द्यावं लागतं. आणि नंबर 3, पळताना जेवू शकत नाही, म्हणजे स्थिर व्हावं लागतं. आता आयुष्याची ट्रॅजेडी काय? आयुष्याचा प्रॉब्लेम काय? की प्रत्येक जण निर्णय घ्यायचा म्हणतो, पण निर्णय चुकला की दोष देत बसतो स्वतःला. पण तरी सुद्धा त्याच्या हे कळत नाही की निर्णय घ्यायचा हा प्रश्न नंतरचा आहे. अगोदर तुम्ही कधी प्रयत्न केलाय का की मनाला स्थिर, शांत आणि परिपूर्ण कसं करायचं याचा विचार केला का कधी? तुम्हाला विचारतोय मी सर्वांना. जर मनाला स्थिर, शांत आणि परिपूर्ण केलं तर निर्णय योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. जो निर्णय घेताल तो योग्यच असणार. भीती राहणारच नाही तुमच्या आयुष्यात. लक्षात घ्या. तुम्ही प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तुम्ही नको त्या गोष्टीत वेळ घालवता. मला पाण्याची भीती वाटते, मला पाण्याची भीती वाटते, मला पाण्याची भीती वाटते, आणि मग पडलो तर काय होईल तुम्ही त्याचा विचार करता. अरे सिंपल आहे, पोहणं शिका ना. जर पोहणं शिकलं तर पाण्याची भीती वाटेल नाही. संकट आलं तुम्ही काय करू, संकट आलं तुम्ही काय करू, संकट आलं तुम्ही काय करू. कशाला विचार करता? कशाला भीतीत जगता? तुमच्या क्षमता वाढवा ना. जर तुम्ही सक्षम असताल, जर तुमची क्षमता असेल, अरे काही पण होऊ देव, सांगा मला, भीती वाटेल तुम्हाला? भीती त्याच लोकांना वाटते, चिडचिड त्याच लोकांची होते, प्रॉब्लेम जीवनामध्ये खूप आहेत असं त्याच लोकांना वाटतं ज्यांनी क्षमता वाढवलेली नाहीये, ज्यांनी मनाला स्थिर, शांत नाही केलेलं, ज्यांनी परिपूर्णतेत जीवन नाही जगलेलं, जे कुठे जोडलेलेच नाहीयेत. आणि हे वेडे रडत बसतील, मानसोपचार तज्ञाकडे जातील, आत्महत्या करतील, जीव देतील, चिडचिड करतील, नशिबाला दोष देतील, सर्वांना दोष देतील, पण स्वतःचं मन नाही बघणार. सत्संग कशासाठी? खुद को देखो, खुद को बदलो, खुद में खो जाओ, और खो जाने के लिए खोजना पड़ता है, और खोजने के लिए खो जाना पड़ता है. हे एकमेकांच्या सोबत आहे, हे टेले. काय सांगितलं मी? खुद में खो जाने के लिए खोजना पड़ता है, शोधावं लागतं, और खोजने के लिए खुद में खो जाना पड़ता है, हरवून जावं लागतं. खो जाना और खोजना, नीट आहे का? खो जाना और खोजना, ये दोनों का खजीना है हमारा सत्संग. क्या इसका एहसास आपको है? क्या आप सब लोग इसकी अनुभूति अभी इसी पल कर रहे हो? अगर हां तो यस, आप हमारे साथ हो. और मन को संयमित करना, शांत करना, स्थिर करना और परिपूर्ण करना ये जरूर होने वाला है. काय करायचं त्यासाठी? अहो काही करू नका. होय, हे श्रवण करणं, हे तुमचं ऐकणं आहे ना, हीच पहिली पायरी. ऐकता ऐकता हे सगळं होणार आहे.
येड आईच्या सोबत राहतं लहान बाळ, आणि आईच्या सोबत राहून म्हणतं की मी सुरक्षित कसं राहू. बोलण्याची गरज आहे का? अरे जे बाळ आईच्या सोबत आहे ते आईच्या सोबत असणंच याचा अर्थ ते सुरक्षित आहे की नाहीये. लोकांना वाटतं सत्संग म्हणजे काहीतरी देवधर्माच्या गोष्टी. नाही, या सत्संगात असणंच तुमच्यातली ऊर्जा वाढवणार आहे. कळतंय का? मी जे बोलतोय ते समजतंय का? पोहोचतंय का तुमच्यापर्यंत? मग आता मनाला कसं घडवायचं, शांत स्थिर कसं करायचं, त्यासाठी आता 6 शब्द लक्षात ठेवायचे. 3-3 शब्दांचे 2 सेट आहेत. म्हणजे काय, मी सगळं तुम्हाला सांगणार, तुम्ही फक्त ऐका आणि उत्तर देत राहा. टाईप करा बरं का, बोला, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात. जर मनाला सक्षम बनवायचं असेल, मनाच्या सर्व क्षमता वाढवायच्या असतील, जर मनाला परिपूर्ण स्थिर शांत करायचं असेल, तर काय काय लक्षात ठेवायचं? 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्या काय काय 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा. तुम्ही फेसबुकवरती जरी ऐकत असताल किंवा यूट्यूबवरती जरी ऐकत असताल तरी नुसतं ऐकू नका. तोंड उघडा आणि तोंडाने बोला, मोठ्याने बोला. काय सांगितलं मी? दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा. हे झाले पहिले 3 शब्द, दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा. दुसरे 3 शब्द सृष्टी, स्मृती आणि सृजन. काय सांगितलं मी? सृष्टी, स्मृती आणि सृजन. आता पहिल्या 3 शब्दांचा आपण विचार करूया. हे खूप अद्भुत आहे बरं का, हे खूप सुंदर आहे. आणि जो मनाने जोडला गेला, ज्याला ऐकण्यात इंटरेस्ट आहे, जो उत्तम श्रोता बनला, त्याला हा ऐकतानाच त्याची झोप तो उडेल, तहानभूक तो हरवून जाईल, आणि ते ऐकता ऐकताच त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतील आणि त्याला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील सापडणार आहे. म्हणून हे आनंदातून ऐका. हे तुम्ही ज्या वेळेला ऐकत आहात ना, त्यावेळेला तुमच्या आत सध्याला जे प्रश्न आहेत त्याला हे जोडून बघा. हे त्याच्याशी रिलेटेड आहे. त्या सगळ्या प्रश्नांचा उत्तर, मुळात प्रश्नांचा नायनाटच ते करेल, आणि तरी देखील प्रश्न राहिले तर उत्तर सुद्धा मिळेल. बघूयात आपण. म्हणजे एक एक गोष्ट बघूयात. दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा म्हणजे नेमकं काय, ऐका. दृश्य म्हणजे काय? जे प्रत्येक क्षणात डोळ्यासमोर आपण बघतो ती घटना किंवा तो प्रसंग. खूप मनापासून समजून घ्या बरं का. दृश्य म्हणजे काय? जे प्रत्येक क्षणात घडतंय, तो क्षण, तो प्रसंग आणि ती घटना. नीट ऐका. दृश्य तुमच्या हातात नाहीये. जे घडायचं ते घडणार आहे. मग ती घटना किंवा तो प्रसंग म्हणजे दृश्य, पण त्या प्रसंगाला किंवा त्या घटनेला आकार कसा द्यायचा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, ती आहे दृष्टी. त्या घटनेला किंवा प्रसंगाला कसा आकार द्यायचा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, ती दृष्टी. भांडण झालं, भांडण झाल्याच्या नंतर त्या भांडणाला कसं घ्यायचं, त्या समोरच्या व्यक्तीला कसं बोलायचं, त्या समोरच्या व्यक्तीमध्ये काय बघायचं, ही दृष्टी. ठीक आहे, ते झालं, सोडून द्या. ते तुमच्या हातात नाहीये. पण आता दृष्टी तुमच्या हातात आहे. म्हणजे आता त्या प्रसंगाला, त्या दृश्याला
कुठल्या दृष्टीने बघायचं. सर्वांसाठी सगळे प्रसंग सारखेच असतात, कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यात. पण यशस्वी लोक आणि अयशस्वी लोक, आनंदी व्यक्ती आणि दुःखी व्यक्तीमध्ये एकच फरक आहे, ते म्हणजे दृष्टीचा फरक आहे. एका माणसाला विचारलं, जो निगेटिव्ह होता, नकारात्मक होता, जीवन कसं आहे? तिने सांगितलं, जीवन म्हणजे त्रास आहे, बोरिंग आहे, उदास आहे. म्हणजे का बरं? म्हणजे काय देव आहे? प्रत्येक दिवसाच्या नंतर रात्र दिली म्हणे, काळोखी रात्र. प्रत्येक दिवसाच्या नंतर काळोखी रात्र देतो म्हणे. आनंदानंतर दुःख देतो. काय कामाचं? अहो, ती काळोखी रात्रच जर नसली असती आणि फक्त दिवस दिवस आणि फक्त प्रकाशात असला असता ना, मग मी म्हटलं असतं दिवस चांगला आहे. जीवन तेच आहे बघा बरं. पण तेच आपल्या ज्ञानयोगाच्या साधकाला, कोण साधक आहे ज्ञानयोगाचा? येडा. का बरं? माऊलीच येडे, तर माऊलीवर प्रेम करणारे महावेडे. तर या महावेड्याला ज्ञानयोगाच्या साधकाला विचारलं, ए भाऊ, बाबू, जीवन कसं आहे? ते काय म्हणतात? झकास, टकाटक, नंबर 1, बेस्ट. ते म्हणतोय, येडाय कर तू. तुझ्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम आहे. मी अगोदर ज्याला विचारलं त्याचं सगळं चांगलं चालू असताना सुद्धा ते म्हणतं की जीवन प्रॉब्लेम आहे. आणि तुझ्या आयुष्यात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त प्रॉब्लेम आहे, आणि तरी सुद्धा तू म्हणतोय की जीवन झकास आहे, मजेत आहे, मस्त आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे माझ्यासोबत माऊली आहे. मेरे पास बैंक है, घर बार सब कुछ है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास माऊली है. आणि माऊली म्हणजे कोण? तुमच्या संकटात असलेली स्थिरता म्हणजे माऊली. तुमच्या संकटामध्ये सामोरं जाण्याची शक्ती म्हणजे माऊली. माऊली म्हणजे निरागसता. माऊली म्हणजे शून्यावस्था. माऊली म्हणजे प्रत्येक गोष्टीला लहान बाळासारखं बघणं. तर हे म्हणायला लागलं येडं आपलं, जीवन खूप झकास आहे, सुंदर. म्हणजे कसं काय? म्हणजे किती सुंदर आहे परमात्मा. प्रत्येक काळोख्या रात्रीच्या नंतर तो एक अतिशय सुंदर, प्रखर, तेजस्वी दिवस देतो म्हणे. मला तेवढं छान वाटतं ना, की किती जरी काळोखी रात्र असेल तर मला हा विश्वास आता बसलेला आहे की ती संपणार आहे आणि तेजाचा प्रकाश, तेजोमय प्रकाश येणारच आहे. म्हणून मी काळोख्या रात्रीला घाबरत नाही. का? कारण मला माहिती आहे कि अंधेरा कितना भी हो, सवेरा आएगा. अंधेरा जाएगा, सवेरा आएगा, उजाला होगा. मी हे म्हणतं, हा तुझा विश्वास आहे? म्हणतो, विश्वास माहिती नसलेल्या गोष्टींवर ठेवतात. हे विश्वास नाही, आपला अनुभव आहे. आणि याच्याही पुढे जाऊन आपला साधक खरा काय सांगतो? अरे सोड रे, मला तर हे सुद्धा माहिती आहे. काय? की देवाने तिची काळोखी रात्र दिली ना, त्याला सुद्धा मी धन्यवाद देतो. का बरं? कारण रात्र जर काळोखी नसेल तर आकाशातल्या चंद्राचा प्रकाश, आकाशातल्या सुंदर सुंदर चांदण्यांचा आस्वाद, आनंद मी घेऊच शकलो नसतो. मला कळालंच नसतं की या चांदण्यांमध्ये इतकं छान वाटतं. या चंद्राच्या प्रकाशात तिला पाहता येतं. इकडे मी माझ्या गच्चीवरती उभा आणि ती तिच्या गच्चीवरती उभी, आणि फोन करून आम्ही सांगतो की बघ ना त्या चंद्राला. आहे ना येडं? कळतंय का? मग असं वेड होणं, मला सांगा, अशा वेड्या होण्यात शहाणपण आहे की नाही? कळतंय? हा ज्ञानयोगाचा साधक आहे. आणि याच्यासाठी ज्यांनी शिबिर केलेलं नाहीये ना, त्यांनी शिबिर करा. जीवनाला खेळ बनवा, जीवनाला सुंदर बनवा. मी वेगवेगळे अनेक शिबिर केलेले आहेत. अरे बाबा, खूप धन्य आहे तू, खूप छान आहे सगळं तुझं. पण जिथून ज्ञान मिळतं तिथून घे ना.
गोदावरीपाशी गेला तर तिथलं पाणी प्राशन कर, कोयनेला गेला तर तिथलं पाणी घे, आणि गंगेमध्ये गेला तर तिथे डुबकी मार. कोरडा का राहतोस तू? समजते? सकारात्मकता आणि नकारात्मकता दिवस तेच आहे. तोच सूर्य जो माझ्यासाठी उगवतो तोच तुमच्यासाठी सुद्धा उगवतो. तोच सूर्यास्त जो माझ्यासाठी मावळतो तोच तुमच्यासाठी सुद्धा मावळतो. पण मी मात्र सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा आनंद घेत भरभरून जगतो, आणि तुम्ही मात्र सूर्यास्ताच्या वेळेला नाराज होतात, सूर्योदयाच्या वेळेला झोपलेले असतात. हा दोष सूर्याचा नाही हो, सूर्य तोच आहे. दृष्टी. दृष्टीत फरक आहे. कळतंय का? म्हणून ज्याचा दृष्टिकोन ज्ञानयोगाचा आहे, जो ज्ञानयोगाशी जोडलेला आहे, जो माऊलींच्या विचारांशी जोडलेला आहे, तो काय म्हणतो? कुठलेही संकट आलं की तो काय म्हणतो? थँक्यू देवा, थँक्यू परमेश्वर. जे माझ्याशी जोडलेलं नाहीये, लक्षपूर्वक ऐका बरं का, जे माझ्याशी जोडलेलं नाही ते काय म्हणतात? संकट आलं काय त्याच्या, आत्ता मंदिरातून जाऊन आलो होतो, आत्ता शिबिर करून आलो होतो, आता माऊलीचं सत्संग ऐकून आलो होतो, एवढं चांगलं काम केलं, माझ्याच आयुष्यात का संकट आलं? काय फायदा? कळतंय? ते पुन्हा येणार नाही, ते दोष दे. पण ज्ञानयोगाचं असं काय म्हणत? अरे माऊलींच्याकडे जाऊन आलो, आता सत्संगातून जाऊन आलो, आता मंदिरातून जाऊन आलो, आणि आता संकट आलं. यस, थँक्यू देवा. आता मला ती जी शक्ती ना माऊलींनी दिलेली विचारांच्या रूपाने आता अप्लाय करायची. आणि मला माहिती आहे, बघा तुम्ही सुद्धा हे बघा, असं आहे की नाहीये? तुम्ही कधी अनुभवलंय का? तुम्ही पाहिले का कधी? नीट ऐका मी काय सांगतोय, की ज्या वेळेला संकट येतं ना, नीट ऐका, ज्या वेळेला संकट येतं ना, ते संकट कधीच एकटं येत नसतं. त्या संकटाच्या सोबत कुठून तरी आपोआप आपल्या आतमध्ये अनामिक अशी शक्ती येते, पॉझिटिव्हिटी येते, एक ऊर्जा येते त्या संकटाला सामोरं जाण्यासाठीची. हे अनुभवले का कधी? अरे ज्यांनी संकट निर्माण केलं ना, तो नुसतं संकट कधीच देत नसतो, तो त्याच्यासोबत बोला शक्ती सुद्धा देत असतो. पण प्रॉब्लेम असा आहे की तुमची दृष्टी कुठं पडते? संकटावर पडते की शक्तीवर पडते? संकटावर पडलं तर रडत बसताल, आणि शक्तीवर दृष्टी पडली तर ते संकट म्हणजे तुम्हाला संधी वाटेल. कशाची संधी? की संघर्षाची संधी. कशाची संधी? माझ्यातली ऊर्जा मला तपासता येईल, माझं ज्ञान मला तपासता येईल. मला सांगा, संघर्षच नसेल तर मजबूत बनतात? प्रॉब्लेमच नसेल तर मजबूत बनतात? नाही बनणार. खरं तर नीट ऐका, संकटच शक्तीचा निर्माता आहे. संकटातूनच शक्ती निर्माण होत असते. संकट नसेल तर संधी येणार नाही, संकट नसेल तर शक्ती येणार नाही. आणि आता तिसरी गोष्ट महत्वाची, लक्षपूर्वक ऐका. ही दृष्टी जी आहे ना, ही दृष्टी कधी मिळेल? त्यासाठी तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे, आणि ती तिसरी गोष्ट म्हणजे द्रष्टा. द्रष्टा हे अतिशय गहन असा विषय, पण मी तुम्हाला खूप सोप्या शब्दात सांगणार आहे. नीट ऐका. द्रष्टा. आता बघा बरं का, दृश्य म्हणजे काय? घटना. दृष्टी म्हणजे कसं पाहता. पण द्रष्टा जो आहे ना, द्रष्टा म्हणजे काय? स्थिरता. कळतंय? द्रष्टा म्हणजे स्थिरता. म्हणजे दृश्य आणि दृष्टी
याच्या पलीकडे जाऊन स्थिर होऊन अलिप्त होऊन सत्याला जो पाहतो तो आहे द्रष्टा. विषय खूप महत्वाचा आहे, पण खूप सोप्या शब्दात सांगतोय. बघा, दृश्य जी घडते घटना, दृष्टी काय करते ती ठरवते चांगलं की वाईट, पण द्रष्टा त्याच्या पलीकडचा आहे. द्रष्टा तुम्हाला चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे घेऊन जातो, खरं आणि खोट्याच्या पलीकडे घेऊन जातो, सुख आणि दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो, असणं आणि नसण्याच्या पलीकडे घेऊन जातो. कोण? द्रष्टा. तो काय म्हणतो? सत्य. बघ, त्याला कुठलंच लेबल लावू नको, ना सुखाचं ना दुःखाचं. जे जसं आहे तसं शुद्ध स्वरूपात नुसतं बघ. पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, पॉझिटिव्हली घ्या. ही पहिली पायरी बरं का, आवश्यक आहे ते, पण पहिली पायरी. मी जे तुम्हाला सांगतोय ज्ञानयोगाच्या माध्यमातून, मला तुम्हाला जिथे न्यायचं आहे ना, ते त्याच्या पुढचं आहे, त्याच्या पुढं, की चांगल्या वाईटाच्या पलीकडे. आता मला एक उत्तर द्या, मला सांगा, चला उत्तर द्या. झाडाची पानं एका ऋतूमध्ये गळतात. ते झाडांची पानं त्या शिशिर ऋतूत, ग्रीष्म ऋतूत जेव्हा केव्हा असतील, ते जे गळतात हे चांगलं आहे का वाईट आहे? चला सांगा, चांगलं आहे का वाईट? कोणी म्हणेल चांगलं, कोणी म्हणेल वाईट. मुळात हे चांगलंही नाहीये, वाईटही नाहीये. तो निसर्गाचा भाग आहे, ती एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून होणार आहे. तुम्ही सुद्धा निसर्गाचा भाग आहे, ती गोष्ट घडणार आहे. जरी आत्ता पानं गळाले तरी वसंत ऋतूमध्ये त्याला नवीन पालवी फुटणार आहे. ते चक्र आहे. पण तुम्ही पानं गळाले की नाराज होता, पालवी फुटली की आनंदित होता. यशातच अडकून मरून जायचे का एक दिवशी? काय घेताय तुम्ही माझ्याकडनं? कधी जगणार आहे तुम्ही जीवन? बोला, कधी करणार आहे तुम्ही स्वतःत परिवर्तन? मला तुम्हाला त्या चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे न्यायचंय. म्हणजे काय? द्रष्टा. की जशी झाडाची पानं गळतात, चांगलं वाईट नाही, तसं आयुष्यातलं सुख दुःख, चांगलं वाईट या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जा. आणि जे सत्य, त्या सत्याला नुसतं काय कर? बघ. पण आता खरी मजा आहे. या द्रष्टा, ही दृष्टी, हे दृश्य, हे सगळं समजून घेतलं आपण. पण याच्यासाठी, त्याच्या पलीकडे जाण्यासाठी काय करावं लागणार आहे? हा सत्संगाचा शेवटचा टप्पा आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि शेवटचा टप्पा असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेला आपण मधल्या टप्प्यात असतो, एवढं लक्षात घ्या. आता पुढचे 3 शब्द कुठले कुठले सांगितले होते मी? सृष्टी, स्मृती आणि सृजन. एवढ्या सोप्या शब्दात तुम्हाला कोणी सांगणार नाही बरं का. ऐका, सृष्टी, स्मृती आणि सृजन म्हणजे काय? आता सृष्टी म्हणजे काय नीट ऐका बरं का. डोक्याच्या वरतून जाऊ नका, वरतून जाऊ देऊ नका, नीट ऐका. सृष्टी म्हणजे काय? पहिल्यांदा मला हे सांगा. दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा कळालं. दृश्य म्हणजे घटना, दृष्टी म्हणजे कसं बघतो, आणि द्रष्टा म्हणजे नुसतं बघणारा सत्य. आता सृष्टी म्हणजे काय? दृश्य, घटना. दृश्यातून तुम्ही जी दृष्टी ठेवून, नीट ऐका, दृश्यातून तुम्ही जो दृष्टिकोन ठेवला त्याचा जो परिणाम झाला, त्या परिणामातून जे निर्माण होतं त्याला सृष्टी म्हणतात.
नाही कळत आहे? सांगतो. दृश्य म्हणजे काय? घटना. त्या दृश्यातून तुम्ही त्या दृश्याला ज्या दृष्टीने पाहिलं, त्या दृष्टीने पाहिल्याच्या नंतर तुम्ही जे काही केलं, त्या करण्यातून जो परिणाम निर्माण झाला, जे काही निर्माण झालं, जो परिणाम झाला, त्या परिणामातून जी निर्मिती झाली, ती निर्मिती म्हणजे काय? सृष्टी. सोपं सांगतो, जाऊ दे, जास्त गोंधळून जाऊ नका. गोंधळून जाऊ नका. उदाहरणार्थ अगदी सोप्या शब्दात सांगतो. मी चालतोय आणि चालता चालता माझा पाय घसरला आणि पडलो आणि मला 4 लोक हसले. हे काय आहे? दृश्य. पण आता मी ज्या दृष्टीने या प्रसंगाला पाहिलं की लोक हसले, मी पडलो, माझा अपमान झाला, मी दिवसभर नाराज झालो. कळतंय का? ही जी दिवसभराची नाराजी निर्माण झाली, ही सृष्टी आहे. का बरं? तुम्ही दृश्याला कुठल्या दृष्टीने बघितले? पण सेम याच्या विरुद्ध ज्ञानयोगाचा साधक. मी पडलो, चिखल लागला आणि लोक माझ्याकडे बघून हसले. मी त्यांच्यापेक्षा लहानाहून लहान झालो आणि जसं लहान बाळ पडल्याच्या नंतर हसत हसत उठतं, तसं मी हसलो आणि मी माझ्याच पडण्यावर हसलो. लोकांना टाळी दिल्या, दे टाळी. मी माझ्या कुठल्या तरी विचारात येण्यासारखा चाललो जाऊन मीच पडलो राव. आता असं पॉझिटिव्हली घेतल्याच्या नंतर दिवसभर मी पडलो हे सुद्धा विसरून जाईल. दिवसभर मला आनंद मिळेल. तो आनंद ही काय आहे? सृष्टी. म्हणजे आनंद ही सृष्टी, दुःख ही सृष्टी. निर्माण कोणी केली? दृष्टीने. कशातून? दृश्यातून. आता कळालं? यस, बोलो, कळालं. पण आता खूप महत्वाचा पॉइंट आहे. पण ही जी दृष्टी तुमची तयार होते, एखाद्या घडलेल्या घटनेला जो प्रतिसाद तुम्ही देतात ना, तो प्रतिसाद ती सृष्टी जी निर्माण करतात, ती सृष्टी स्मृतीतून निर्माण करतात. हॅलो, आर यू विथ मी? ती सृष्टी तुम्ही स्मृतीतून निर्माण करतात. आणि स्मृती म्हणजे काय? स्वतःला भूतकाळातून बघणं. जे मागं घडलेलं होतं तेच डोक्यात ठेवून आत्ताच्या क्षणाला बघणं. स्वतःला न ओळखणं, स्वतःला जुन्या चष्म्यातून बघणं म्हणजे स्मृती. प्रत्येक क्षण नवीन आहे, प्रत्येक क्षण नवीन असतो, तुम्ही मात्र जुने असतात. एकदा या रस्त्याने मी पडलो, आता पुन्हा या रस्त्याला मी जाणारच नाही. का बरं? कारण मी तेव्हा पडलो होतो. कुणामुळे होतंय? स्मृतीमुळे. तुमचं घाबरणं, तुमची भीती, तुमचा तणाव, तुमचं टेन्शन, हे सगळं स्मृतीचे परिणाम आहेत. कधीतरी कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं असतं, आंबट खाल्लं ना सर्दी होते. काय पागलपण आहे राव. काही होत नसतं, पण ते ऐकून ऐकून तुम्हाला सर्दी होते. पावसात भिजलं ना सर्दी होते. नाहीये, पावसाला विरोध केल्यामुळे सर्दी होते. पण स्मृती तुमची, अरे सोडा. तुमच्या आवडत्या माणसाचं भांडण झालं, पुढच्या वेळेला तुम्ही काय करता? तो असाच वागतो, तो तसाच वागतो, तो हेच करतो, तो तेच करतो, असं म्हणून तुम्ही निगेटिव्हच त्याला बोलता. तू असाच आहे. का बरं? स्मृती. किंवा एखाद्या व्यवसायात एकदा जर अपयश मिळालं तर पुन्हा तो व्यवसाय करण्याची हिंमतच होत नाही. का बरं? मला अपयश मिळालं या व्यवसायात. का बरं? स्मृती. म्हणजे भूतकाळाच्या चष्म्यातून बघणं स्वतःला. आणि ही स्मृती म्हणजे काय आहे? नीट व्यवस्थित आहे का? लक्षपूर्वक आहे का? अतिशय सुंदर आहे. लक्षपूर्वक आहे का? स्मृती म्हणजे काय? हा जो जीव आहे, कुठून आलेला? शिव. या जीवाला भटकवणार जे कुणी आहे, ती स्मृती आहे. आणि जीव काय करतो? भटकत राहतो. जीव स्थिर राहत नाही, जीव आत्तामध्ये राहत नाही. आता मी तुमच्याशी बोलतोय, लक्षपूर्वक आहे का? आता मी तुमच्याशी बोलत असताना तुम्ही जर पूर्ण 100% माझ्यासोबत नसताल, तर तुम्ही माझ्यासोबत का नाहीये? तुमच्या स्मृतीमुळे. मी बोलता बोलता किचन मध्ये जाऊन येतात, ते झालं का? जेवण तयार आहे का?
मी बोलता बोलता जेवण करतात, मी बोलता बोलता लोळतात. कॉन्सन्ट्रेशन ठेवून पूर्ण मनापासून ऐकणार नाही. पूर्ण मनापासून तुम्ही कुठे जाताल? दवाखान्यात इंजेक्शन घेताना. पूर्ण मनापासून तुम्ही कुठे जाताल? तुम्हाला पैसे मिळणार असतील ना तिथे. पण पैशाच्या पलीकडचं अमूल्य शरीर आणि अमूल्य मन, असं अमूल्य मार्गदर्शन मिळतंय तिथं, तुम्हाला त्याची किंमत नाही ना. आता मी तुमच्याशी बोलतोय, मनात दुसरंच काहीतरी. कोणी टीव्ही बघतंय मध्येच जाऊन, कोणी मध्येच बाहेर येतं आणि अजून कुठे कुठे काय काय कॉमेंट्स आले ते बघून घेत. आत्ता इथं या क्षणात स्मृती राहू देत नाही. आणि स्मृती म्हणजे काय? जीवाला भटकवणं, जीवाचं भटकणं. आणि म्हणूनच नीट ऐका बरं का, फार सुंदर आहे. याच जीवाला ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमर म्हटलेलं आहे. काय करतं? हा शेवटचा टप्पा आहे, नीट ऐका. काय करतं? हे जीव कंटिन्यू भटकत राहतो, आत्ताच्या क्षणात नसतो. आणि आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम आत्ताच्या क्षणात नसल्यामुळे, आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम जे जसं आहे ते न पाहिल्यामुळे, आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम स्वतःला न ओळखण्यामुळे, आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम तुम्ही दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यामुळे आहेत. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम तुम्ही फक्त त्या घटनेला दोष देतायत ना, त्या व्यक्तीला समोरच्या दोष देतात ना, म्हणून तुम्ही बदल स्वतःत करायला तयार नाही. आता तरी बदल करणार आहात का? बोला, सांगा मला. हो येत नाही तुमच्या तोंडून अजून. आणि यालाच ज्ञानेश्वरांनी अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे? ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. काय सुंदर आहे भ्रमर. हे ऐकतानाच ना मन शांत होऊन जाईल. ऐका, हा भ्रमर म्हणजे कोण? जीव, तुम्ही, मी. याची निर्मिती कुठून झाली? शिवापासून. पण विसरून गेलो की मी शिवाचा एक अंश आहे. आता जीव. आणि हा जीव काय करतो? कधी इथं कधी तिथे, एका ठिकाणी शांत राहतच नाही. आता मी बोलताना भटकतंय, सगळीकडे भटकत. मग या भ्रमराची उपमा, जसा भ्रमर म्हणजे काय? भुंगा. जसा या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर असतो ना, तसा आपला जीव सुद्धा शांत कधी एका ठिकाणी बसतच नाही. आणि म्हणून हे जीव घेणं होऊन जातं आयुष्य. का बरं? ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. भ्रमराला आणि जीवाला एकसारखं म्हटलेलं आहे. काहीतरी तर सारखं पाहिजे ना, बरोबर आहे. माऊलींनी जे सांगितलं, आणि माऊली कसं सांगतात बघा, लहान बाळासारखं, एकदम लहान बाळासारखं. ऋणू झुणू, किती गोड शब्द आहेत बघा. दोनदा आहे ऋणू झुणू. म्हणजे काय? रे भ्रमरा म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ हा आहे की तो भ्रमर म्हणजे आपला जीव इकडं तिकडं भटकत असतो, स्थिर राहत नाही. पण भ्रमरण जीव सारखा कसं काय? बघा, भ्रमराला देखील 6 पाय आहेत, बरोबर आहे. आणि आपला जो जीव इकडे तिकडे भटकतो ना, तो सुद्धा 6 पायांनी भटकतो. जीव 6 पायांनी भटकतो. त्यातले 5 पंचेंद्रिय, नाक, तोंड, डोळे, कान, स्पर्श, आणि या पंचेंद्रियांना कंट्रोल करणारं मन, हे 6वं. या 6 पायांनी काय करतं? जीव भटकतो. भ्रमरामध्ये आपल्यामध्ये अजून सारखं काय? ते भ्रमर कंटिन्यू काय करत असं गु गु असं करत राहतं की नाही? तसंच हा जीव सुद्धा काय करतो? मी 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 माझ्याशिवाय कोणीच नाही. ऋणू झुणू आणि ऋणू झुणू दोनदा आहे. पहिलं काय? मी 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 मी, आणि दुसरं काय? माझं 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 माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं. याच्यातच हा भ्रमर, हा जीव अडकला. आणि माऊली किती छान सांगतात, ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात? सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. अरे येड्या पागल माणसा, अरे जीवा, तुझे जीवात जीव येऊ दे जरा. हे ऐकताना तरी जीवात जीव असल्यासारखं ऐक. आणि एक काम कर, अवगुण जे आहेत ना, हे
हे सोड, हा चान्स आहे, दुसरा चान्स नाही. आत्ता इथं या क्षणाला सोडून दे, चल. कुठला कुठला अवगुण? स्मृतीत अडकणं. कशामुळे? इंद्रियांमध्ये अडकलेले. समजतंय? आणि कुणी अडकवलं इंद्रियाला? मनाने. या मनाला स्थिर कर. पुन्हा पहिली गोष्ट बघा, जिथून आपली सुरुवात झाली. या मनाला स्थिर कर, या मनाला परिपूर्ण कर, या मनाला शांत कर रे बाबा. दुसरा उपायच नाही रे. गोळ्या घेत मरू नको रे. खूप जीव तोडून सांगतोय. माझ्या डोळ्यामध्ये ती तळमळ तुमच्याविषयी दिसत असेल तर बदल करावं. स्वतःत परिवर्तन करा. किती सुंदर सांगून गेले. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हे सोड रे बाबा प्लीज. इकडे तिकडे भटकणं. आणि ही स्थिरता, परिपूर्णता कुठून मिळणार हो तुम्हाला? शांतता कुठून मिळणार मनाची? याच्यासाठी सत्संग पाहिजे. याच्यासाठी कुठेतरी जोडलेलं पाहिजे. याच्यासाठी कुठेतरी विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. कुणावरती पण ठेवा. मी तुम्हाला असं म्हणतच नाही की ज्ञानयोग कुठल्या धर्माचं नाहीच ना. जात ना धर्म याच्या पलीकडे गेलेला आहे. तुम्ही गौतम बुद्धांना मानता ना, त्यांनाच माना. महावीरा मानत असाल त्यांनाच माना. अल्लाला मानतात त्यांनाच माना. तुम्ही कृष्णाला मानतात, अरे तुला ज्याची भक्ती करायची ती कर रे बाबा. तू कोणावरतीच विश्वास ठेवत नाही, देवच नाही म्हणतो, ठीक आहे चालेल, तसं चालेल. पण त्याच्यासाठी एक गोष्ट, हे अवगुण कधी सुटतील? नीट ऐका, खूप सुंदर आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ दरू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, भ्रमरा. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. नीट शब्द ऐका माऊलींचा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. अरे जीवा, अरे माणसा, अरे लेकरा बाळा, तुला प्रेमाने सांगतोय, या सांडी तू अवगुणू, याला जर तुला अवगुणांना सोडायचं असेल ना, एकच उपाय रे बाबा, एकच उपाय. चरण कमळ धरू, परमेश्वराचे चरण पकड, त्याच्या शरणात जा. तुझं स्थान तिथे. पांडुरंगाच्या चरणापाशी लीन होऊन जा, विसरून जा स्वतःला. अडकू नको तू एवढा या मोहमायेत. हे सगळं अडकताना, अरे ह्या सगळ्या विश्वाचा निर्माता नियंता तो आहे हे विसरू नको रे. इतकंही अडकू नको. चरण कमळ दळू रे भ्रमरा. अरे जीवा, अरे बाबा, अरे लेकरा, तू सगळं कर, पण ते सगळं करताना हे सगळं त्या परमेश्वरामुळे होतंय हे भान ठेव. आणि जर तू त्या परमेश्वराच्या सोबत राहिला ना, जर तुझ्या गुरुच्या सोबत तू राहिला ना, जर तुझ्या गुरुच्या सांगण्यासारखं तू अंमलात आणलं, आचरणात आणलं ना, तर भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. तर आता जे भोग तू भोगतोय ना, कशाचे? मी 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 मी, माझं 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 माझं, आणि पंचेंद्रियात अडकून मन इकडे तिकडे भटकणं. परमेश्वराच्या चरणापाशी सुद्धा तू भोग भोगशील, पण कुठले? तू निश्चितच चांगले भोग भोगशील. परमेश्वराचा स्वभावच आहे. जसं आईचा स्वभाव आहे प्रेम करणं, पाण्याचा स्वभाव आहे ओलं करणं, ओलं चिंब करणं, आगीचा स्वभाव आहे जाळणं, तसं गुरुच्या, तसं परमेश्वराच्या चरणाशी म्हणजे पाय पकडून ठेवायचे नाही, कामधंदे सोडून द्यायचे नाही. मग त्यांनी जे सांगितलं, त्यांना जे अपेक्षित आहे तसं परिवर्तन स्वतःत करून जीवन जगत राहणं. आपोआपच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. माऊली जे सांगतात ऐकून सोडून देत असेल तर काय मिळणार हो तुम्हाला? काहीच मिळू शकत नाही. आणि का बरं करायचं? अरे का करायचा हा प्रश्नच नाहीये. सुमन सुगंधू रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू
विद्गदू रे भ्रमरा भ्रमरा, ऋणझुणू ऋणझुणू रे भ्रमरा, सांडित्व गुणू रे भ्रमरा. मला काय सांगायचे ते समजून घ्या. याच्यातही एखादं येडं काय करे, चाल चुकली माऊली, पट्टी चुकली माऊली, अरे बाबा नाही म्हणतायत मला गाणं, मला काय सांगायचं ते घे ना, माझा भाव घे ना. माझा भाव जर घेतला, जे मला पाहिजे ते जर तुम्ही केलं, काही करण्याची गरज काय. सुमन सुगंधू रे भ्रमरा, अरे बाबा तुझं मूळ स्वरूप आहे सुमन सुगंधू, छान मन सुगंधित राहून आनंदात जगणं हे तुझं मूळ स्वरूप आहे. तुला वेगळं काही करण्याची गरज नाही. जर तू ते करत नसशील ना तर तुझ्या मूळ स्वरूपापासून तू दूर गेलेला आहे रे. मग आता काय कर, परमेश्वराच्या चरणापाशी थांब, चरण कमळ दळू, आणि काय कर, परिमळू विद्गदू रे भ्रमरा. तुझा हा परिमळ, तुझा हा सुगंध, तुझं मूळ स्वरूपातून जगण्याच्या नंतर या जगातल्या प्रत्येकाला आनंद मिळू दे, विद्गदू दे, पसरू दे सगळीकडे, हा आनंद पसरू दे रे जीवा. हे याच्यासाठी तुझं जीवन आहे, याच्यासाठी तुला या जन्माला, या मनुष्य देहाला त्या परमेश्वराने धारण करण्याची परवानगी दिलेली आहे. यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे. तक्रार करण्यासाठी नाहीये, रडत बसण्यासाठी नाहीये, माणसांना तोडण्यासाठी नाहीये, चिडचिड करण्यासाठी नाहीये. मग सुमन सुगंधू, ओळख स्वतः. आणि याच्यासाठी कुणाची तरी आवश्यकता असते, याच्यासाठी गुरुची आवश्यकता असते, याच्यासाठी कुणीतरी हवं असतं तुम्हाला आरसा दाखवून देणार की अरे बाबा बघ, रडू नको, बघ संकट समजू नको, बघ याच्यात संधी, संधी समज. आणि हे सगळं कधी शक्य माहिती, हे सगळं त्याच वेळेला शक्य आहे. कधी, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा भ्रमरा, ऋणझुणू ऋणझुणू रे भ्रमरा, सांडित्व गुणू रे भ्रमरा. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. जेव्हा तुझी आई ही रखुमाई होईल आणि जेव्हा तुझा बाप हा पांडुरंग होईल, म्हणजे जेव्हा तुझ्या अंतरंगात पांडुरंग राहील, जेव्हा तुझ्या कृतीत तुझ्या गुरुचं शिकवणूक राहील, जेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये तुझ्या गुरुचे भाव राहतील, जेव्हा तुझ्या अंतर्मनामध्ये तुझ्या गुरुचे शब्द राहतील, आणि जेव्हा तुझ्या आचरणातून गुरुचं प्रतिबिंब दिसेल, तेव्हाच हे भ्रमरा, तेव्हाच तू शांत होशील, तेव्हाच तू स्थिर होशील. दुसरा उपाय नाहीये रे बाबा, दुसरा उपाय नाहीये. नाहीये दुसरा उपाय. काय, बस 5 मिनिटात मी संपवतोय. काय योग 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 म्हणजे नेमकं काय? प्राणायाम करणं म्हणजे योग, रोग आले म्हणून ध्यान करणं म्हणजे योग, डिप्रेशन आलं म्हणून माऊलीचा सत्संग ऐकणं म्हणजे योग, फक्त योगासन करणं म्हणजे योग. हा तर स्वार्थ आहे तुमचा. अरे योग या 2 अक्षरांना जरी समजून घेतलं ना, जीवन बदलून जाईल. काय योग म्हणजे? योग म्हणजे आहे आणि नाहीच्या पलीकडे जाणं. योग म्हणजे या क्षणात येणं. योग म्हणजे द्रष्ट्याला ओळखणं. योग म्हणजे त्या दृश्य आणि दृष्टीच्या पलीकडे जाऊन द्रष्टा बनणं. योग म्हणजे ती सृष्टी आणि स्मृतीच्या पलीकडे जाऊन सृजन निर्माण करणं. सृजनता म्हणजे काय? काहीतरी नवीन निर्माण करणं. कशात अडकलो आम्ही? आम्ही अडकलो
प्राणायाम ध्यान योगासनामध्ये. खरंच योग म्हणजे काय हे तरी कळालेलं. सगळे शिबिरात अडकले. मी हे शिबिर केलं, मग ज्ञानयोगाचं करू की नको करू, ज्ञानयोगाचं केलं ते करू की नको करू, मी हे प्राणायाम करतो ते करू की नको करू. अरे तुला जर सगळ्यांमध्येच माऊली दिसत नसतील तर कुठं अनुभवलाय तू योग? सर्वांमध्येच परमात्मा अनुभवत नसेल, आमचं तुझं करतो. पण योग म्हणजे एकत्व आहे रे. आणि म्हणून बस शेवटी मी एवढंच सांगतो तुम्हाला, मी जास्त सांगत नाही, मी एवढंच सांगतो की पतंजली ऋषींनी जे योगसूत्र सांगितलेले, त्यातलं पहिलं जे समाधीपाद आहे, त्यातले पहिले 3 सूत्र ज्या व्यक्तीने समजून घेतले ना, त्यातले पहिले 3 सूत्र ज्या व्यक्तीने समजून घेतले, त्याला योग कळाला, तसं जीवन बदललं. शेवटचे 5 मिनिटात संपवतोय मी तर 10 तास बोलू शकतो, मी बोलणार नाहीये. बस तुम्ही फक्त मनापासून ऐका. 3 सूत्र आहेत. पहिलं काय? योग म्हणजे स्मृतीच्या पलीकडे जाऊन सृजन निर्माण करणं. त्यासाठी 3 सूत्र. नंबर 1 पतंजली ऋषींचे पहिले 3 सूत्र. नंबर 2चं सूत्र, नंबर 3चं आणि नंबर 4चं सूत्र. पूर्ण सूत्रांमधले नंबर 2, नंबर 3, नंबर 4. पहिलं सूत्र काय? योग हा चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे काय? स्मृतीच्या पलीकडे जा. मी याच्याविषयी तुम्हाला खूप सांगितलेलं आहे, म्हणून मी डबल तुम्हाला ते सांगणार नाहीये. त्याच्यानंतर पुढं नंबर 2चं सूत्र. ज्या वेळेला चित्तवृत्तीचा निरोध तुम्ही करता, त्याच्या पलीकडे जातात, म्हणजे चित्ताचं काम थांबवता, म्हणजे स्मृतीतून तुम्ही ज्या वेळेला बघत नाही त्यावेळेला काय होतं? तेव्हा आणि फक्त तेव्हाच तद्द्रष्टा स्वरूपेव स्थानम. त्यावेळेलाच तो द्रष्टा जो आहे ना, तो साक्षीभाव, त्याच वेळेला तो द्रष्टा स्वरूपात येतो. आणि द्रष्टा स्वरूपात असेल तरच सत्याला बघू शकतो. सत्याला पाहणं म्हणजे आईने तुम्हाला रागवलं, मारलं, जर द्रष्टा स्वरूपात नसेल तर तुम्ही आईने मारलंच कस काय? आईशी भांडताल तुम्ही. रागवण्या पाठीमागचं प्रेम तुम्हाला दिसणार नाही. द्रष्टा ते प्रेम तुम्हाला दाखवतो. कळतंय का? पण हे कधी शक्य आहे? सत्य पाहणं हे कधी शक्य आहे? सत्य पाहणं हे त्याच वेळेला शक्य आहे ज्या वेळेला तद्द्रष्टा स्वरूपेव स्थानम, स्वरूपात तो येतो. स्वरूपात कधी येताल तुम्ही? ध्यान, प्राणायाम हा सत्संग त्या स्वरूपात आणण्यासाठी. आणि जर स्वरूपात नसताल तर काय होतं? मग 3रं सूत्र आहे का? वृत्ती सारूप्य मित्रत्रहा. वृत्ती सारूप्य मित्रत्रहा म्हणजे मग जर तो द्रष्टा स्वरूपात नसेल तर तुमची वृत्ती सारूप्य म्हणजे रूप धारण करते. कुणाचं? जे चालू आहे त्या दृश्याचं रूप धारण करते. म्हणजे वाईट घडलं तर तुम्ही रडत बसता. का बरं? सारूप्य तसंच रूप धारण करते. संकट आलं की तुम्ही टेन्शन घेताल. का बरं? सारूप्य. वृत्तीचा नियमच आहे की जेव्हा द्रष्टा स्वरूपात नसतो तेव्हा त्याचं रूप धारण करणं. आणि मग तुम्ही स्थिर राहू शकत नाही. ही स्थिरता, ही शांतता, हा आनंद घेणं याच्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे ज्ञानयोग ध्यान शिबिराशी जोडलेलं राहणं. जे माऊलीजी सांगतायत त्या प्रत्येक शब्दाचा अनुभव घेणं आणि याच्यासाठी सत्संग ऐकणं. हे श्रवण करण्यातूनच जीवन बदलणार आहे. हे श्रवण फार महत्वाचं आहे. जे ऐकून घेऊ शकत नाही दुसऱ्याचं ना, परिवर्तन नाही करू शकत, बिलकुल नाही करू शकत. म्हणून तुमची वृत्ती जे घडतंय त्या दृश्याचं रूप धारण करू नये आणि त्या दृश्याच्या पलीकडे जाऊन जे आवश्यक आहे ते करावं, सत्य बघावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ध्यान आवश्यक आहे, प्राणायाम आवश्यक आहे आणि यासाठी जाणीव आवश्यक आहे. आणि त्या जाणीवेसाठी आवश्यक आहे गुरु. त्या जाणीवेसाठी आवश्यक आहे रोज स्वतःला बघणं, रोज परिवर्तन करणं की मी कुठे, मी कसा आहे. आणि हे सगळं त्याच वेळेला होईल ज्या वेळेला तुम्ही कुठेतरी जोडलेले असताल. आणि हे सगळं झालं की मग आत्मविश्वास आपोआप वाढतो. आत्मविश्वास म्हणजे काय?
जे घडलं त्याला सामोरं जाण्याची तयारी. आत्मविश्वास नसेल तर पळताल तुम्ही, पण आत्मविश्वास म्हणजे काय? जे घडलं त्याला सामोरं जाण्याची तयारी. म्हणजे आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर फक्त कुठेतरी जोडलेलं राहा. इथं मी थांबणार आहे, पण जाऊ नका कुठेच. जिथं तुम्ही आहेत बस शांत राहा, शांत राहा. ऋणू झुनू हे मी तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे, त्याचा अर्थ माहिती नव्हता. आता स्वतःच्या मनाला, स्वतःच्या जीवाला, पंचेंद्रियांना बघत बघत ते तुम्हाला ऐकायचं आहे. ते तुम्हाला ऐकायचं आहे जे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामुळे खूप मनापासून तुम्हाला, आणि हे जे मी तुम्हाला ऐकवणार आहे ना, हे तुम्ही जे ऐकलेले ते नाहीये. हे पद्मजा फेणानी या ज्या पद्मश्री गायिका आहे, अतिशय सुंदर. तुम्ही प्लीज मोबाईल समोर ठेवा. इयरफोन असेल तर इयरफोन वापरा. सगळी मिळून ऐकत असताल तर पूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स ठेवून. शेवटचं कडवं याच्यामध्ये नाहीये, पण खरं संगीत काय आहे, खरं गाणं काय आहे, ऋणुझुनू काय आहे, आणि ते भ्रमर अंगावरती काटे येतील, डोळ्यामध्ये अश्रू येतील तुमच्या, जर तुम्ही खरंच हे मनापासून ऐकलं तर. अतिशय सुंदर असं हे लता मंगेशकरांचं तर तुम्ही नेहमीच ऐकलेलं आहे. हे सुद्धा ऐका प्लीज शांतपणे. आणि हे झालं की मग मी थांबणार आहे. एकदम शांत व्हा, स्थिर व्हा. पुढच्या वेळी अनुभवायचे आहेत तुम्हाला.
पूर्ण शांत होऊन ऐका, ऐका, अनुभवा. काय बोलत. सोबत राहा असंच, जोडलेलं राहा असंच, आणि या भ्रमराला, या जीवाला स्थिर करणं. हा सत्संग इतरांना मुद्दामून पाहायला लावा आणि दुसऱ्याला पाहायला लावण्यात आणि त्याला सुधारण्यात वेळ वाया नका घालू. तुम्ही पुन्हा 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 हा सत्संग तुम्ही सुद्धा ऐका. शेअर करा ज्यांनी शेअर केलेलं नसेल.